पण मला NSDला पण पाठवलं नाही माझ्या आई-वडिलांनी. माझे सगळे आजूबाजूचे मित्र गेले. तेच हात धरून म्हणाले, "मी हिला घेऊन जातो माझ्या नाटकात काम करायला." गाईड होते मी ह्याची MTDCची. मुंबई दर्शन. आता हंगामासारखा चित्रपट. कोणालाही वाटलं ना की माझ्यासारखी बाई करेल तो. मग कधी-कधी एकच मेकअप रूम असायची. मग मध्ये पडदा लावायचा किंवा हे पुरुषांना बाहेर घालवायचं. बादल चित्रपटाला आम्ही सिमल्याला होतो. 25 दिवस माझं शूट होतं. मग मी मुलांनी शाळा बुडवून गेली. दिलीप गेल्यानंतर रीमा जेव्हा भेटायला यायला लागली, मग ती जास्त यायला लागली. उल्लेख केला माहीम गर्ल. हो है ना? एकदम माहीम गर्ल आहात. ही पदवी अजून मिळाली नाही. पण काय कशा आहात नेमकं? काय सुरू आहे? व्हॉट्सअप? व्हॉट्सअप माहीम माहीम. आणि आत्ताच पुरस्कार मिळाला, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार मिळाला. शुभेच्छा खरं तर सुरुवातीलाच तुम्हाला त्यासाठी. पण मला सांगा, जेन्युइनली जीवन गौरव पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा काय फिलिंग असतं? काय म्हणजे भन्नाट गं. नाही खरंच सांगते, म्हणजे मी अशी ओव्हरवेल्म झाली. म्हणजे की काय, कारण कसं आहे ना, जीवन गौरव कधी ना कधी मिळतो. पूर्वी जीवन गौरव अशा लोकांना द्यायचे जे कलाकार होते, जे कामं करत नाहीत किंवा अतिशय वय झाले. पण आता ह्याला काही आपल्याकडे काही निवृत्ती वय नाहीच आहे अभिनय करायला. आणि मी काम करतेय. आणि असं करताना जेव्हा मला त्यांचा फोन आला तर मला खूप भारी वाटलं. खरं सांगू, हे बाकीचं सोड, खूप भारी वाटलं. खूप आनंद होतो. एक आपण काम करतो, कोणाचं तरी लक्ष आहे त्या कामाकडे, दखल घेतली जाते, बरं वाटतं. अगदी. तुम्ही आता म्हणालात की या क्षेत्राला रिटायरमेंटचं काही मर्यादा नाहीये. खरंच नाही. आणि तुमच्याकडे बघून तर मला जाणवतं एज इज जस्ट अ नंबर. तुम्ही विचारच नाही केला ना कधी रिटायरमेंट घेऊया जरा निवांत? अगं उलट, म्हणजे जिजामाता करत होते मी सिरियल, आणि ती फारच मला अतिशय आवडली. मी खूप झोकून दिलं होतं स्वतःला. आणि तेव्हा कोविड चालू होतं, पण आम्ही उमरगावला गेलो होतो 3-4 महिने. तर ती झाल्यानंतर मी म्हटलं जरा थोडं विश्रांती घ्यायला हरकत नाही. पहिल्यांदा असा विचार केला. आणि ती विश्रांती म्हणजे विश्रांती अशी झाली ग. मी म्हटलं आयुष्यात मी पुन्हा म्हणणार नाही विश्रांती घ्यायची, कारण आपोआप विश्रांती मिळतेच 2 प्रोजेक्ट्सच्या मध्ये. पण असं आपण म्हटलं की नको आता सध्या काही नको ना, तर खरंच काम येत नाही. आणि मग यायला थोडा वेळ लागतो. आणि मग तुम्ही थोडेसे पॅनिक नाही होत, पण असं की संपलं की काय. तर कलाकाराच्या बाबतीत नेहमीच हे होतं की आजचं आलं काय, शेवटचं का. मी म्हणते का ते माझं शेवटचं नाटक, आता ह्याच्यापुढे मला कुठलं झेपणार आहे. पण यू नेव्हर नो. असं आहे ते. हे क्षेत्रच असं आहे की तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग आलं की तुम्ही नव्या जोमाने त्याच्यात झोकून द्यायला तयार असता. अगदी खरं. पण तुम्ही बिलीव्ह करता ना एज इज जस्ट नंबर? कारण ज्या प्रकारे तुम्ही आता काम करताय, आपण जेव्हा बोललो लास्ट वीक दुबईचा प्रयोग करून तुम्ही आलात, इमिडिएट नेक्स्ट डे तुम्ही शिवाजी मंदिरला कालच प्रयोग केला. असेन मी नसेन. परवा दुबईला केला, 13 दुबईला गेलो. परवा दुबईला प्रयोग केला. मग तिथून त्याच रात्री निघालो 2 वाजता. ते इथे 8ला पोचलो. आणि मग 4चा प्रयोग शिवाजी मंदिरला केला. एवढं सगळं, आणि आज आता इथे आपण हे करतो. हो, एवढं सगळं या वयामध्ये मालिका सुद्धा चालू आहे. मला सांगा, ही एनर्जी कुठून येते? माहिती नाही ग. काय म्हणते, माझी आई सुद्धा 88 वर्षापर्यंत काम करायची, डॉक्टर होती. कदाचित तिच्याकडनं आलं असेल म्हण, किंवा माझे आई बाबा दोघे म्हणजे ते असे रिटायर डॉक्टर ना. हो. आणि काय ऊर्जा येते ग. मला असं वाटतं कलाकार म्हटल्यानंतर तुम्हाला काही इंटरेस्टिंग आलं समोर, भीती वाटते. पण मला असं वाटतं मी खूप प्रेपरेशन करते मनामध्ये, आधी घरातली. कारण एरवी तुम्ही घरात असता सगळे हे ज्ञानगती आणि ही आली आपण, म्हणजे बाकीचे बिंदास असतात. आधी त्यांना तयार की आता मी नसणार आहे बरं का, आता मी नाही आहे, मग सगळ्यांना जागं करा, चाव्या लावा, त्यांना खेळतं करा. हे सगळं करून मग तुमचं स्वतःचं आतलं असतं. मला असं वाटतं मन जर खंबीर असेल तर डेफिनेटली. आणि मग थोडंसं तुम्ही स्वतःकडे पण लक्ष देता की आपली तेवढी कपॅसिटी आहे का, आपलं तेवढं हे आहे का, तर होऊन जातं. काही तुम्ही थकत नाही? थकते ग, असं काय थकत नाही असं नाही. पण मी माझी जी एनर्जी आहे ना ती मी पुरवून वापरते. आणि हे पहिल्यापासून करते. मला आठवतं कुठल्या तरी नाटकाला एक माझा मित्र आला होता. आणि मग मी ते नाटक प्रयोग संपल्यानंतर मी घरी गेले. आणि आमचा दुसरा प्रयोग होता, पण तेव्हा शिवाजी मंदिर परत येणार. तर सगळे म्हणा अरे काही करते स्वतःला. तर तेव्हा माझा तो मित्र म्हणाला होता की ती एनर्जी सेव्ह करते. इथे बसून तुमच्यावर वाचावाचा करण्यापेक्षा ती घरी गेली थोडा वेळ पडेल आणि येईल. तर एनर्जी सेव्हिंग जे असतं ना, आपल्यातलं जे चैतन्य जपून ठेवण्याची एक कला मला अवगत झालेली आहे, माहीत नाही कशी, पण ते मी करते. जे तुम्ही म्हणालात की स्वतःवर तेवढं लक्ष द्यावंच लागतं. म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर काय मला फार काय म्हणजे आवडत नाही असं सारखं मैत्रिणीमुळे बाहेर जावं वगैरे, पण क्वचित. पण आता मी जात नाही.
कारण वेळच नसतो. बरोबर. मग तो जो वेळ असतो तो मला मग घरी बसून निदान माझ्या स्वतःवर की शांतपणा पाहिजे, झोप पाहिजे, खाणं पाहिजे, नियमित. येस, या मी टाइम. यू बिलीव्ह इन मी टाइम? आय बिलीव्ह इन इट. ओके. आत्ता सगळेजण बोलायला लागलेत ना मी मी त्याला नाव आले आता. पहिलं त्याचं बारसं झालं नव्हतं. होता हा वेळ होता, स्वतः करता काढलेला वेळ, असं एक लांब लचक मराठीत होतं. त्याला मी टाइम असं म्हणतात. बाकी अत्यंत गरजेचं आहे. वा ताई, पण मी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना बघत असते, चॅनलच्या म्हणा किंवा आपल्या पुरस्कार सोहळ्यांना. एकदम अप टू डेट असतात तुम्ही, म्हणजे फॅशन सेन्स ऑन पॉइंट असतं. मी म्हणेन साडी प्रेम तर मी आत्ता गेले 2-3 आठवडे नोटीस करते, तर इतक्या छान छान साड्या बघते. नाही, आता अलीकडे मी साड्याच नेसते ॲक्च्युली. ह्या कार्यक्रमाला मी काहीतरी विचार केला की आपण, पण नाही, म्हणजे मी ड्रेस सेन्स माझा असा आहे की थोडेसे फॉर्मल ओकेजनला मला साडी आवडते आणि एरवी मी जीन्स आणि शर्टच घालते, म्हणजे मग मधलं काहीच नाही. ओके. पण आत्ता ना सगळं छान दिसण्यामध्ये वगैरे खूप कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक जण खूप टापटीप राहतं, त्या प्रकारे एफर्ट्स घेत असतं. मला तुम्ही सांगा, तुम्ही जेव्हा सुरुवात केलीत, पण तुम्हाला पण डिफरन्स जाणवत असेल ना की आत्ता हो आणि आधी? हो ग, खूप. एक तर एवढं सोशल मीडिया नव्हताच म्हणजे, आणि एवढं अवॉर्ड फंक्शन म्हण किंवा इव्हेंट्स म्हण हे कमी होते त्या काळात. वर्षातून एकदा व्यावसायिक रंगभूमीचा सोहळा व्हायचा, तेव्हा तुम्ही तुमच्या ठेवणीतल्या साड्या काढायच्या आणि जायचं, इतपतच होतं. कॅमेरा इतके आपल्यावरती नव्हते, प्रकाश झोता तेवढे नव्हतो, त्याच्यामुळे आपलं आयुष्य जगत काम करायचं हे होतं. हे सगळं वाढल्यामुळे आपोआपच सगळं बाकीचं वाढलं. आणि तुमची जनरेशन, मला वाटतं तुमची जी पिढी आहे ती इतकी ह्याच्यात बुडल्या, पॅशनेट आहेत ह्या सगळ्या क्षेत्राबद्दल ना, खूप पॅशन आहे तुमच्यात. आणि मला वाटतं त्याच्यामुळे ते येतं. माझ्या बाबतीत म्हणशील तर माझा चॉईसच चांगला आहे असं म्हणूयात. पण मॅम, तुम्ही असं खूप टेन्शन किंवा कॉम्पिटिशन आहे ना आत्ता, त्याचा विचार करता की नाही अप टू डेटच जायचं सगळीकडे, छानच दिसायचं? नाही, असं काही नाही. मला असं वाटतं मी पहिल्यांदा मॉडेलिंग सुरुवात केली, माझ्या आयुष्याची सुरुवात मॉडेलिंगने झाली. तिथे कुठेतरी मला, कारण मी रॅम्प मॉडेलिंग करायचं, लाईव्ह मॉडेलिंग करायचं, म्हणजे मिस इंडियाचा शो असायचा तेव्हा, आणि तो 5 सिटीजमध्ये त्यांचं एलिमिनेशन होत शेवटी कुठल्या तरी ठरलेल्या ठिकाणी तो व्हायचा. आणि स्पेशल ट्रेन बुक केलेली असायची, सगळ्या मॉडेल्स होत्या. तर त्या मिस इंडिया शोमध्ये मॉडेलिंगचा शो असायचा, म्हणजे स्पॉन्सर असता, त्याच्यात मी होते. रॅम्प वॉक करायचं? हां, रॅम्प वॉक. तर ते तिथून मला वाटतं थोडंसं एक माहिती असणं. सेकंडली साधी असते मी, एरवी खूप भपका नसतोच माझा, तर जरा क्लासी राहावं असं मला वाटतं आणि मी तशी राहते. वा, मला हे आवडलंय, माझी चॉईसच चांगली आहे. पण आता ते मी जोक नाही, पण आहे ॲक्च्युली ताई, 55 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये तरणं हे बिलकुल सोपं नाही आहे. म्हणजे मॉडेलिंगपासून सुरुवात, रंगभूमी, मालिका, चित्रपट, काही सोडलं नाही अगं, बरंच काय, प्रत्येक माध्यम तुम्ही चाचपडून पाहिले. पण मला सांगा की एवढी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये तरायचं क्रेडिट तुम्ही स्वतःला आणि ऑडियन्सला किंवा आणखी कोणाला किती द्याल? काय, कुठल्या गोष्टीने मदत केली तुम्हाला? खूप माणसं असतात ग, एकट्याचा प्रवास नसतो हा निश्चितपणे, पण तो ध्यास असावा लागतो. माझ्यात खूप लहानपणी तो ध्यास होता असं मी म्हणेन, कारण ध्यासाशिवाय जिथे मी वाढले, ज्या समाजात मी वाढले, तिथे काही याचा लवलेशही नव्हता. म्हणजे एक वर्षोत्सवाचं एखादं नाटक व्हायचं, पण ते नाटक बसवणाऱ्या ज्या होत्या आमच्या शेजारी, विमलते राऊत, त्या नाटकात काम करायच्या, त्या एकमेवच होतं मला वाटतं. आणि पल्लवी अर्थात माझ्या कॉलनीमध्ये वाढलेली, पण तुरळक, म्हणजे बेसिकली सगळं वातावरण होतं ते डॉक्टर, इंजिनियर असंच होतं. माझं मित्रमंडळ पण तसंच होतं. पण तो ध्यास असावा लागतो. मग त्या एका वर्षोत्सवासाठी मी वाट बघायचे. शाळेत सुद्धा थोडा भाग घ्यायचा, पण जास्त नाही. बुजरी होते. अच्छा, आश्चर्य वाटेल तुला, पण हो, बुजरी होते मी. आणि तर तुमच्यात तो ध्यास असेल तर मला असं वाटतं पायवाट दिसते तुम्हाला. आणि आणि एक मोठा फरक तुमच्या पिढीतला आणि आमचा आहे की, म्हणजे माझ्या बाबतीत तरी, मी इथे करिअर करायचं म्हणून नाही आले. एक काहीतरी माझं म्हणजे स्वतःचं स्वतंत्र एक अस्तित्वाची एक्सप्रेशन म्हण, सेल्फ एक्सप्रेशन आहे मला वाटतं अभिनय करणं हे माझ्यासाठी. तर त्याच्यामुळे हा उद्देशच नव्हता अजिबात. पण मला NSDला पण पाठवलं नाही माझ्या आईवडिलांनी. माझे सगळे आजूबाजूचे मित्र गेले तेव्हा, पण कोणी पाठवलं नाही मला. आणि मग मी इथेच करत राहिले काम. पण ती हॉबी होती, निश्चितपणे तो छंद म्हणून होता. आणि मग त्या छंदाचा जेव्हा व्यवसाय करायचं ठरतं तेव्हा सुद्धा तुम्हाला एक वेगळा त्रास होतो. त्या पिढीतली आहे मी. खरंय की आता बापरे, आता हे आपलं म्हणजे ह्याच्यातून पैसा कमवायचा, ह्याच्यावर आपलं घर ही असे टप्पे उलगडत गेले माझ्याकरता. आणि म्हणशील तर
सगळ्यांचाच थोडंसं योगदान असतंच ना याच्यामध्ये. मला भेटलेले माझे गुरु म्हण किंवा म्हणजे गुरु म्हणजे ते दिग्दर्शकच होते, पण मी त्यांना गुरुस्थानी मानलं, त्यांच्याकडनं शिकत गेले. कारण मला तो ध्यास होता. वेळोवेळी तुमची फॅमिली म्हण, आईवडील, आईवडिलांना काही आधी कळेच ना काय चाललंय, त्यांनी फारसं सिरियसली घेतलं नाही खरं सांगू. हो, त्यांना नाही वाटलं काहीतरी माझं असं काहीतरी येतं एवढं. पण एका नाटकातनं दुसऱ्या ह्याच्यात, दुसऱ्यातनं दुसऱ्यात, मग चित्रपट, मग हे असं होत गेलं म्हणजे. पण त्यांनी सपोर्ट केला तुम्हाला? हो, म्हणजे आता काशीनाथ घाणेकर त्यांचे मित्र तेच हात धरून म्हणाले मी हिला घेऊन जातो माझ्या नाटकात काम करायला. त्यांना त्याचं हेच कळलं नाही मला असं वाटतं. एवढं मोठं काहीतरी होईल हे वाटलंच नाही त्यांना. क्वचित नाटकं वगैरे बघायचे माझ्या वडिलांना तर खूप, पण ते मोस्टली इंग्लिश वगैरे बघायचे. तसं फार काय असं नाटकाचं ज्ञान किंवा नाट्य रसिक असे काही नव्हते माझे आईवडील. त्याच्यामुळे त्यांना ते लक्षातच आलं नाही की हे बापरे हे एवढं मोठं होणार आहे. गंमत म्हणून गेले आपल्या ह्याच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये घेऊन गेलेत. पण ती सुट्टी 4 वर्ष झाली पाहिजे, त्याच्यात मी ग्रॅज्युएट झाले त्या नाटकात काम करता करता. पण पहिल्यांदा ते रंगभूमीवरचं पाऊल लक्षात आहे अजूनही? हो, आहे. अगदी पहिल्यांदा मी मला वाटतं 8वीत होते आणि चांदणे शिंपी ते जानावरचं नाटक होतं. त्याच्यात रिप्लेसमेंट केली होती, म्हणजे 20 प्रयोग केले होते. विमल ते राऊतांनीच परत त्या आमच्या शेजारी त्या माझ्या आईला म्हणाल की हिला जरा घेऊन जाते मी, ती नाटक आहे. मग त्या आहेत म्हटल्यानंतर काय तर नेहमी कोणीतरी एक असं छत्र धरलेलं माझ्याकडे समोर असायचं, त्याच्यामुळे भरकटली नाही अजिबात. पण तेव्हा मात्र मी खूप घाबरले होते ते करतं, कारण चालू नाटक होतं, माणसं अनोळखी होती. आणि मला जाऊन त्या मुलीचा रोल करायचा, प्रमिल त्या मुलीचं नाव मला आठवतं, म्हणजे तो जो रोल होता ना प्रमिल असं त्या मुलीचं नाव होतं. आणि ती पहिल्या अंकात जाते, आत्महत्या करते ती, असं होतं त्याच्यात. तो माझा पहिला अनुभव, पहिलं पाऊल शिवाजी मंदिरलाच पहिलं पाऊल. आणि मग पदार्पण मी म्हणेन की गुंतता हृदय पहिलं नाटक. अगदी ताई, जेव्हा तुम्ही सुरुवात केली म्हणजे 70s मध्ये, तेव्हा ना या म्हणजे आत्ता पण या क्षेत्राबद्दल जरा भीती असते मला, की माहित नाही की कशी लोक भेटतील इकडे किंवा कुठल्या मार्गाला जाईल व्यक्ती. तर आत्ता ही परिस्थिती आहे या सोशल मीडियाच्या जगात सुद्धा. तर तेव्हा 70s मध्ये तर बऱ्यापैकी भीती असणार किंवा मिसकन्सेप्शन असणार. तुम्हाला ती चुणचुण किंवा तुमच्या मनात एक थोडी एक भीतीचा काही पर्सेंट होता तेव्हा? नाही ग, नाही तर मग मी गेलेच नसते. म्हणजे अनभिज्ञात सुख असतं म्हणतो ना आपण, मी अनभिज्ञ होते. त्याचे जे आज तुम्हाला जे दिसतात सगळे पेरेंट्स ते त्यावेळेला दिसायचे नाहीत. आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं असं कायम एक छत्र असायचं. म्हणजे आता गुंतता हृदयचे जे प्रोड्युसर होते अनंत काणे, अत्यंत दिलदार माणूस, आणि ते सगळे इतकी काळजी घ्यायचे ग. तर काळजी घेणारी मंडळी फार होती, खूप होती. म्हणजे अशा काळांचा मला अजूनही फोन येतो, म्हणजे अजूनही आम्ही बोलतो. इतकं किती वर्ष झाली, मी लहान होते ग, SSC म्हणजे काय 15 वर्षाची, अजून आमचे संबंध आहेत. तर हे संबंध आहेत, ही जी काळजी घेणारी प्रेम करणारी माणसं होती. काशीनाथ काका ते तर इतके स्ट्रिक्ट माझ्या बाबतीत, बाप रे, स्वतः घरी सोडायला यायचे मला मुंबईला. हो, आणि मग दौऱ्याचा काळ, त्याच्यामुळे तशी भीती वाटण्याचा काही संबंधच नव्हता मला अजिबात. अगदी. मी मगाशी ज्या फोटोशूटचा उल्लेख केला, 1970 मध्ये तुम्ही पहिलं फोटोशूट केलं आणि इतक्या सुंदर दिसताय तुम्ही, म्हणजे कमाल. RR प्रभूंनी केलं, RR प्रभू यांनी केलं. राईट, ब्लॅक अँड व्हाईट एरा. आणि आता मोनोक्रोम डायरीज वगैरे बोलतात त्याला, पण तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट आणि साधे कॅमेरे, असं काही व्हेरी ब्युटिफुल, इतकं सुंदर होतं. पण मला सांगा, ते शेवटी अगेन पोज देणं कॅमेऱ्यासाठी हे एक स्किल आहे वेगळं ऑल टुगेदर. काय आलं बाबा तेव्हा. मी म्हटलं ना अनभिज्ञात सुख आहे. मी इनोसंट होते, अजाण होते. आणि मला असं वाटतं की मला हे आवडतं. मी काय नाच शिकलेली नाही की असं काहीच नव्हतं किंवा एकदम पोज अशी घ्यायची, काही नाही. मला वाटतं तेव्हा प्रभूंनी मला जसं सांगितलं तसं केलं मी. आणि मला विश्वास, परत जे कोण आपल्याबरोबर, म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम करते आज तागायत ते माझं आहे, त्याच्यावर काम, त्यांच्याबद्दल मला विश्वास वाटला तरच मी त्यांच्यावर काम करते. हे माझं तेव्हाही होतं. म्हणजे ही सगळी विश्वासाची माणसं होती. त्याच्यामुळे मला आपल्याला एक्सप्लॉइट केलं जाणार नाही आणि नाहीच केलं गेलं मला कुठेच आत्ता इतक्या वर्षात. तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचा स्वभाव बुजरा होता, पण ज्या प्रकारे तुम्ही आता वोकल आहात, मला एक मिनिट प्रश्न पडला की ही पर्सनॅलिटी मध्ये हा बदल कसा झाला? होतो ग, होतो, वय वाढतं तसं होतो. ओके. पण तुम्ही पण मी अजूनही जरा म्हणजे फार मला सोशलायझिंग आवडत नाही. एवढं नाही, खरंच नाही आवडत. म्हणजे माझ्या मैत्रिणी पण म्हणतात काय तू, काही तुझं. म्हणजे मी घरी एखादं पुस्तक वाचत बसले तर मला जास्त आनंद आहे माझ्या पिल्लांबरोबर. राईट. तुम्ही आता पहिल्या नाटकाचा उल्लेख केला, गुंतता हृदय. हे त्याच्यानंतर हमीदाबाईची कोठी आपण म्हणूया, ती शब्द तुम्ही साकारली. ते आत्तापर्यंत असेन मी नसेन मी. मला सांगा ताई, एवढ्या वर्षाच्या या जर्नीत रंगभूमीने खरं आयुष्य आणि तुमची पर्सनॅलिटी कशी बदलली? फारच बदलली. म्हणजे काय बोल, पण एकच सांगते की
हे एका बाजूला चालू होतं. आत्ता कसं होतं, तुमच्यासाठी हे तुमचं आयुष्य होतं किंवा आत्ता हे माझं आयुष्य असं मी म्हणेन. पण माझ्यासाठी तेव्हा मी म्हटलं असतं हे करिअर नसल्यामुळे हे म्हणजे संधी येत गेली आणि मी संधी घेत गेले. असं झालं, ऑपॉर्च्युनिटीज आल्या समोर, त्या मी ग्रॅब केल्या आणि त्याच्यातून केले. इतकं ते सोबत. त्याच्यामुळे ते एक आयुष्य आणि एक माझं आयुष्य. म्हणजे BA झाले फ्रेंच घेऊन, मग मी गाईड होते मी ह्याची MTDCची मुंबई दर्शन. हे मी इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंच या 3 भाषांमध्ये मी केलेलं आहे गायडिंग. त्याच्यामुळे एका बाजूला माझं हे एक चालू असायचं, काही ना काहीतरी ट्रान्सलेशन म्हणून काहीतरी करायचंय. त्याच्यामुळे हे करिअर नसल्यामुळे ना असं नव्हतं की व्यापून टाकलं होतं पूर्ण त्यांनी मला. हे चालू असायचं एक. ते कसं काय होतं माहित नाही, पण माझं एक वेगळं आयुष्यही चालू होतं, जिथे माझे सगळे मित्रमंडळ वेगळं. त्यांना काय बरं ते विचारायचे नाही तेव्हा, काय मी म्हटलं असं इतकं प्रकाश होत नव्हता आमच्यावर. हा, त्याच्यामुळे त्यांनाही काही एवढं ही कुठेतरी जाते बावडसारखं काहीतरी करते इथपर्यंत विश्वासच नव्हता कोणाचा. प्रत्येक प्रयोग म्हणजे प्रयोग म्हणतात त्या नाटकाला. सो प्रत्येक प्रयोग ना काहीतरी नवीन घेऊन येत असतं, काहीतरी सापडत असतं प्रत्येक प्रयोगात, राईट? या वर्षात म्हणजे इतक्या वर्षामध्ये रंगभूमीवरची ती दाद म्हणा किंवा ती पहिली टाळी जी तुला कायम तुझ्या कानात ती खणखणत असते, ती कोणती आहे? खूप आहेत ॲक्च्युली, पण म्हणजे मी प्रेक्षकांची दाद आली की अजूनही कुठेतरी भांबावते. म्हणजे अजूनही असे ना मी, कारण मी त्या दृष्टीने माझं शिक्षणच झालेलं नाही अभिनयाचा. स्वतःचा रोल स्वतः तो व्यवस्थित झाला पाहिजे, तो 100% आपण त्यात उतरलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीची नाटकं मी निवडते ती सुद्धा अशी, म्हणजे मी विचार करते एखाद्या नाटकाचा की मी त्याचे 1000 प्रयोग करू शकेन ना. कारण माझा इंटरेस्ट जर गेला, जर तो रोल मला कळला, तर मग गेलं ग सगळं माझ्या बाबतीत. मग मला सोडावं लागतं नाटक. वेळ आली नाही तशी, पण ही खरी गोष्ट आहे. तर म्हणून माझं रोल जर असा असेल तर मला तो 100% लोकांपर्यंत पोचवायचा. तर ती दाद जी असते ती अर्थात सुखावून जाते. म्हणजे काय नाही, मला तर रडू येतं खरं सांगू का. म्हणजे आता कर्टन कॉल हा नवीन प्रकार आपल्याकडे आलेला आहे. तर तेव्हा जे लोक ज्या पद्धतीने बघतात, तर मला नेहमी भरूनच येतं इतकं प्रेम. म्हणजे आपण आपल्या आवडीची एक गोष्ट करत असतो आणि त्या बदल्यात आपल्याला लोकांकडनं इतकं प्रेम मिळतं. तर जस्ट ग्रॅटिट्यूड शिवाय म्हणजे काहीच म्हणू शकत नाही मी. अगदीच. आणि म्हणजे असं नाही की म्हणजे मला म्हणायचंय काय की प्रेक्षकांकरता मी कुठली गोष्ट कधी केलेली नाही. अच्छा. कधीच नाही. आणि मला जमतच नाही, मला येतच नाही. प्लेइंग टू द गॅलरी म्हण किंवा पण ती जी दाद येते तर कळतं ओके हां म्हणजे इथे आज बरोबर आलं. प्रयोग असतो तो शेवटी. मग दुसऱ्याशी नाही आली तर मी खजील नाही होत. मी म्हणते ओके आता दुसऱ्या ठिकाणी आले असेल. तर म्हणजे प्रेक्षक दाद देतात ह्याचा कधी कधी प्रेक्षक अजिबात दाद देत नाही. आणि मग काही नव्हतं अरे काय आज कसला प्रेक्षक आहे असं मला वाटत नाही अजिबात. मला असं वाटतं की तो शांत प्रेक्षक आहे. ओके. नाही ते मनात जसं मी बसते नाटकाला तर मी हॅ नाही करत अची नाही. काही लोकांना नाही जमत. मी फक्त बघत असते, छोटं एक स्माइल देईन. अंतर्मुख करणारा जर एक्सपिरियन्स असेल तो, तर त्याच्यामुळे काय होतं प्रेक्षकांची दाद ही एक ॲडिशनल माझ्यासाठी भावूक गोष्ट आहे. बरोबर. पण त्याच्या करता काम करू नये असं मला वाटतं. कारण मग ते कुठेतरी आपलं समीकरण आतलं कलाकाराचं चुकत राहतं. अगदी. मी ना एका मुलाखतीमध्ये वाचलं तुझ्या आर्टिकलमध्ये की तू खूप पिकी आहेस. ऑब्व्हियसली आपण या अनेकदा गप्पा मारल्यात तुझ्या भूमिकांच्या बाबतीत. जर चांगली भूमिका आली नाही ना, यू विल वेट 6 महिने आणि घरी आराम करशील. थांबलेच होते 6 महिने घरी आराम करशील आणि मग तू चांगलीच भूमिका निवडशील. सो आतापर्यंत मराठी हिंदी ज्या प्रकारच्या तू भूमिका केल्या आहेत, संयम आणि एक्सेप्टन्स हे 2 शब्द ऍप्ट आहेत ज्या भूमिका तू स्वीकारल्या त्यासाठी. हो, संयम तर डेफिनेटली. पण असं नाही की मी काही हलके फुलके रोल्स नाही केले. आणि प्रत्येक ठिकाणी वेगळं. आता चित्रपटातलं माझं समीकरण एक असतं ज्याच्या आधारावर आपण एखादा रोल स्वीकारतो. ते माझं चित्रपटातलं वेगळं आहे. ओके. म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये आता काय ऑब्व्हियसली आय कांट से अरे हा रोल, तर मी दिग्दर्शक कोण हे बघते. आणि त्याचा उपयोग असा झालाय की माझ्या ज्या काही हिंदी फिल्म्स आहेत बहुतांशी अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शकांबरोबर आहे. बरोबर. तर त्याबरोबरचा तो अनुभव असतो ना. आता हंगामासारखा चित्रपट कोणालाही वाटलं ना की माझ्यासारखी बाई करेल तो. मग मला आठवतं माझ्या सेक्रेटरी तेव्हा एक सेक्रेटरी होता आणि त्यांनी नहीं वो पिक्चर आ रही है, कॉमेडी है, परेश रावल वगैरह है, लेकिन वो रोल इतना अच्छा नहीं है. ऐसे कौन है डायरेक्टर? प्रियदर्शन. ऐसे उनको हाँ बोला, नहीं वो अच्छा रोल नहीं है, चमची का रोल है. चमची का रोल मुझे करना ही है.
तर कसं होतं, इट्स नॉट अबाउट कॉमेडी और काय म्हणजे तुम्हाला जर संयम दाखवायचा तुम्ही सिरियसच रोल करायला पाहिजे असं काही नाही. आणि तो माझा अतिशय गाजलेला रोल आहे. करेक्ट. तर एकदा तिथे गेल्यानंतर त्या परत विश्वास ना, मला असं वाटतं म्हणजे आज मला हे नवीन सापडतंच आहे माझ्या बाबतीत. पण विश्वास असा की एवढा मोठा दिग्दर्शक आहे, त्याच्याकडनं मला काहीतरी तर नक्कीच मिळेल शिकायला. आणि झालंच तसं. म्हणजे तो जो काही सीन केला मला आठवतं, त्यांनी सांगितलं की असा असा सीन करायचा आहे. स्क्रिप्ट वगैरेचा प्रश्नच नाही, त्यांनी बोलवलेलं आपण काय विचार. चमचीचा रोल एवढंच कळलं मला, फार आवडलं ते. चमची का रोल आहे, शोमा आनंदची चमची असते ना ती. आणि अजून लोक त्यातले डायलॉग वगैरे मला आता काल दुबईला पण कोणतरी भेटलं मला, त्याने मला ते आनंदीला काटपटिया ते काय मला आठवत पण नाही. ते म्हणजे इट वर्क्स समटाइम्स, इट जस्ट वर्क्स. अगदी. तुझा चित्रपट सवत माझी लाडकी, हो तो पण बघा किती हलका फुलका हलका फुलका. आणि 1993 मध्ये हा चित्रपट आला. आणि त्याच वर्षात तुझे 1993 म्हणजे अजिबातच ग्लॅमर नाही, लाईक यू सेड. त्याच वर्षात तुझे 3 चित्रपट आले, ज्याच्यात तुला सवत माझी लाडकीसाठी पुरस्कार सुद्धा मिळाला होता. राईट. एक तर तो पिक्चर आणि ध्यानीमनी नाटक त्याच वर्षी, आणि त्याला पण त्याच वर्षी पुरस्कार मिळाला. म्हणजे तेव्हापासूनच आपले चित्रपट आणि आपलं नाटक हे म्हणजे त्याचं नाणं कणखरच असलं पाहिजे, हेच डोक्यात असतं. त्या बाबतीत अगदी म्हणजे मी अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करत. नाही चित्रपटात ठीक आहे, रोल्स छोटे होत गेले अर्थातच. म्हणजे आता उदाहरणार्थ जर कुठलाही आता मानपमान संगीत मानपमान केला, ती टीमच अशी होती की मी नाही काय म्हणणार ग, नाही म्हणायचंच नसतं अशा गोष्टी. पण काहीतरीच अगदी आलं जे मला रुचलं नाही ते मग मी अजूनही नाही म्हणते. पण काय आठवण आहे सवत माझी लाडकी बापरे. एक तर स्मिता माझी मैत्रीण होती. आणि म्हणजे मी तिला नेहमी सांगायचे, तू जर प्रोड्युसर किंवा अभिनेत्री किंवा दिग्दर्शिका नसतीस तर तू कास्टिंग एजन्सी तर निश्चित काढायला हवी होतीस, कारण इतकी अचूक कास्टिंग करायची. तर ती सवत माझी लाडकीचं स्क्रिप्ट मला आठवतं कुठलं तरी मला नाटक चालू होतं आणि ती शिवाजी मंदिरला आत आली आणि दार असं ते याचं उघडून मेकअप रूमचं तिने एक बाड माझ्या पुढे ठेवलं. फोन करते घेऊन जा घरी असं, आणि गेली. आणि मग संध्याकाळी अर्थात तेव्हा मोबाईल्स नव्हते, तिने फोन केला मला, म्हणाली ते वाचलंस का. म्हटलं मी वाचतेय. आणि ते वाचलं आणि मी तिला उलटा फोन म्हटलं, स्मिता तुला वेळ लागले, तू मला का देतेस हा रोल, अगं तू कर ना, काय रोल आहे हा. ती म्हणे अगं वेडी आहेस का, मी दिग्दर्शन करणार आहे त्याचं. म्हटलं अच्छा अच्छा ओके. आणि असा तो रोल तिने मला दिला. आणि परत स्मितावरती विश्वास. मी सांगते मला विश्वास जर वाटला तर मी ते करते. आणि आय नो दॅट मी तिच्याबरोबर खूप काम केलंय. म्हणजे छोट्या कुठल्या तरी शॉर्ट फिल्म्स केल्यात, चित्रपट केलेत. आणि मैत्रीण होती माझी आणि उत्कृष्ट तिचं सगळं प्रोडक्शन. म्हणजे ती प्रोड्युसर होती हाडाची, अतिशय काळजी घेणारी आणि अशी होती. तर मग काय, मग प्रश्नच आला नाही, सवत माझी लाडकी करायचा. आणि तो केला आणि मी विश्वास टाकला. तिथून बघ ना सोनं पीक उगवलं. अगदी. तुमच्या बोलण्यात ना विजयाबाईंचा सुद्धा अनेकदा म्हणजे माझ्या गुरुच आहेत, अनेकदा उल्लेख करता तुम्ही आवर्जून त्यांचा, की त्यांच्याकडे मन मोकळेपणाने बोलणं नाही. नुसतंच मला असं वाटतं की अभिनयाबद्दल मला जे काही येतं कुठल्याच ह्याच्यात म्हणजे सगळ्याच ह्याच्यात, पण थिएटरमधनं सुरुवात कर, ते माझे हे 2 गुरुस्थानी आहेत, पंडित सत्यदेव दुबे आणि विजया मेहता. आणि विजयाबाईंबरोबरचा साथ तर अजूनही आहे. अजूनही मी त्यांच्या घरी जाते, त्या माझ्याकडे फोन होतो आणि त्यांना कधी कधी विचारते काही गोष्टी. आत्ता पण माझं अवॉर्ड होतं, त्यांना लगेच फोन केला, त्यांचाच फोन आला मला. ते होतच म्हणजे कायमची नाती म्हणते ना तशी आहे ती. ओरडा पडलाय कधी त्यांच्याकडनं बाईंकडनं? बाईनं कसं नाही ते तालमीच, बाईंच्या बरोबर तालमी म्हणजे वेगळा. मी सुरू केले तर 2 एपिसोड जातील. नाही ग खरंच असं, एकतर इतकं अभ्यासू त्यांची वृत्ती असायची, त्यांची तयारी असायची, मग त्या कास्टिंग करायच्या, मग त्या आम्हाला आधी छोट्या खोलीमध्ये थोडंसं वाचन व्हायचं. एकदा कास्ट त्यांची त्याच्या आधी त्या छोटीशी, आत्ता त्याला ऑडिशन हे नाव पडले, पण तेव्हा त्या नुसतं इंटरॅक्शन राहतात. उदाहरणार्थ हमीदाबाईच्या कोठीमध्ये मी नवीन होते, त्यांनी एका वर्कशॉपमध्ये मला पाहिलं होतं, मला बोलवलं त्या रोलसाठी. तर त्यांनी मग माझा आणि नाना पाटेकर पण होतं, त्याचं पहिलंच नाटक व्यावसायिक. तर आमचं एक छोटंसं इंटरॅक्टिव्ह की हे पुस्तक त्याला द्यायचं आणि मग तो काय म्हणेल असं घेतलं की अशोक सराफ आणि मी, आमचं त्याच्यात मी त्याची बायको असते नंतर. तर हे इंटरॅक्टिव्ह त्या करतात. मग त्यात छोट्याशा खोलीत आमची वाचनं सुरू होतात. मग वाचन झालं की आणखीन थोड्या मोठ्या खोलीत जाऊन मग स्टँडिंग सुरू होते जुजबी, आणि मग एकदम सेटवर जाऊन असं ते इतकं अभ्यासू पद्धतीने आणि इतकं आखीव रेखीव दिग्दर्शन आणि त्याच वेळेला कलाकारांवर काम करणं
आणि असं त्यांना कधी त्या उठून कधी दाखवायच्या नाहीत. कधीही बाईनी उभे राहून तू असं कर असं दाखवलेलं नाही. लीड करायची ही कलाच आहे. काय म्हणायचं म्हणजे लोक ज्या मला म्हणतात अरे अगदी विजयाबाईंची आठवण म्हटलं काय नाटकं पाहिले तुम्ही विजयाबाईंची. नाही म्हटलं मग म्हणू नका. मी त्या माझ्या गुरु आहेत आणि मी ज्या शाळेत विजया मेहता स्कूल ऑफ ऍक्टिंग मध्ये होते तर ऑब्व्हियसली येणारच त्यांचं काहीतरी माझ्यात. वा, आता तुम्ही नाना पाटेकर यांचा उल्लेख केला, अशोक मामांचा उल्लेख केला. खरं तर आता ना मैत्रीची व्याख्या म्हणा किंवा आपल्या मित्रासाठी अवेलेबल राहणं या गोष्टी कुठेतरी ना दुर्मिळ होत चालल्यात बिकॉज ऑफ द कॉम्पिटिशन जे इतकं डोक्यात घुसलंय प्रत्येकाच्या. तुम्ही नुकतंच नाना पाटेकर यांची भेट घेतली होती काही महिन्यांपूर्वी आणि त्यांनी छान पाहुणचार सुद्धा केला होता. महिन्याने ऍक्च्युली 1.5 वर्ष झालं. इनफॅक्ट आता परत होऊ घातलंय त्याच्याकडे जाणं. आम्ही म्हणतोय आता बघूया. पण ही जुन्या मैत्री आणि जुन्या मैत्री आणि नाटकातल्या मैत्री विशेष करून तिथे त्या काळातले आमचे 20-20 दिवसाचे दौरे व्हायचे आमचे. 15-15 दिवस एकत्र कुठेही राहतोय काही करतोय. आणि परत मग ही विजयाबाईंची नाटकं होती त्याच्यामुळे त्याचा माहोलच वेगळा होता. अत्यंत निर्मळ होता आणि अत्यंत म्हणजे दोस्तीच झाली ग. मग कधी कधी एकच मेकअप रूम असायची मग मध्ये पडदा लावायचा किंवा हे पुरुषांना बाहेर घालवायचं. इतकं मन मोकळं होतं आमच्या वेळेला. खूप एकतर स्त्री पुरुष हा भेदभाव खूप कमी होता आणि सगळं एकत्र असायचं. आणि अर्थात सोयी फारच वाईट होत्या. आता तेव्हा मी तरुण होते म्हणून चालत होत्या. तसे वय वाढत गेले तर नाही रे बाबा तर कसं आपण केलं असं वाटतंच निश्चितपणे. आणि पण त्या मैत्री ज्या म्हणजे कधीही आम्ही हे जे काही 5-6 लोक आहोत त्यांना एकमेकांना कधीही आम्ही फोन करू शकतो कधीही. आणि वी आर अवेलेबल इन्क्लुडिंग विक्रम गोखलेनी शेवटचे सुद्धा फोन मला आम्हालाच केले. मला मी आहे मला हे करा म्हणजे मेसेजेस केले. ही बाईंच्या तालमीत तयार झालेल्या नटांची किमया आहे. परत उषा नाडकर्णी सर माझं बोलणं आली की ती पण बाईंना गुरु मानते कारण त्यांच्यावरच काम केले. तर ही जी आहे तर त्या काळची नाती. आत्ता भारतीचा मला फोन येऊन गेला. तिचा तर मला येतोच नेहमी आणि करते हो. पण आता ती काहीतरी असंच गंमत पण केला तिने. तर हे फोनाफोनीचं जे आहे ना आठवण आली की फोन करण्याची जी त्या काळची एक हे आहे. आठवण आली की फोन करायचा त्यासाठी आता नाही राहत हे राहिलेलं नाही. हा नाही काय म्हणजे गरजच नाही काही की आपला माणूस आहे फोन केला आणि त्या माणसाला ते पटतं त्याच्या मागे काहीतरी आता काय मागणं असं काही काहीच होत नाही. आता ना स्क्रीनवर एखाद्याचं नाव बघून प्रश्न पडतो की हा व्यक्ती मला का फोन करत असेल. काहीच नाही. कधी नानाशी बोलू शकते कधी काही. तो म्हणजे इट्स नॉट अ बिग डील. इट्स रिअली नॉट अ बिग डील. बापरे असं काहीच नाहीये. बाहेरच्यानं वाटतं ते आम्हाला नाही वाटत असं. बरं तसंच करून त्याचं वेगळं पान असं आहे की वर्षानुवर्ष गाठी भेटीत असतात तेही असतं. पण यू जस्ट पिकअप फ्रॉम वेअर यू लेफ्ट. खरं. आणि हे आता ऍक्च्युली महत्वाचं आहे की जिथे थांबलात तिथून सुरुवात मागील पानावरून पुढे. आता मध्ये नाना तर किती वर्ष काही भेटला नव्हतं काहीच नाही संबंध नाही काही नाही फोन नाही काही नाही. पण जेव्हा भेटतो तेव्हा यू जस्ट पिकअप. या ताई आत्ता ना ऍक्च्युली असं बोललं जातं की मराठीतली अभिनेत्री हिंदीत गेली आता ती परत कधी मराठीत काम करेल माहित नाही किंवा आता मराठीत नसेल काम करायचं म्हणून तिकडे गेली. म्हणजे तुम्ही जी सुरुवात केली 96-97 मध्ये हिंदी चित्रपटांची बॅक टू बॅक हिंदी चित्रपट केले पण मराठीची वाट बिलकुल सोडली नाही. एक तर मला सांगा की हिंदीतला तो वावर म्हणा किंवा तिथल्या एन्व्हायरमेंटची मॅच करणं आणि आपली जी नाळ आहे ती घट्ट धरून ठेवणं हे सगळं कसं होतं तेव्हा. आहे ना फरक तर निश्चित आहे. हे बघ जे म्हणतात ना माध्यमांमध्ये फरक नाही ते असं नसतं ग. फरक असतोच. एक वाईब वेगळी असते. बरं ते तुम्हाला ओळखतात की नाही इथपासून सुरुवात असते. मराठीत कसं यू वॉक इन टू रूम सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आले तर तुम्हाला माहिती आहे ना कोण आहे मी आणि मला तू माहिती आहेस. असं छोटं आहे आपलं विश्व छोटं आहे. आपलं घरगुती एक वातावरण आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की मराठी रंगभूमीवर जाणं मला माझ्या माहेरी आल्यासारखं इतकी मी कम्फर्टेबल आहे. पण त्याचा अर्थ हिंदी करायचं नाही किंवा इंग्लिश करायचं नाही असं. मी इंग्रजी आता माझं नाटक चालू आहे इंग्रजी नाटक गौहर नावाचं. हिंदीतलं वातावरण त्याचा वाईबच वेगळा आहे पण ती पण मजा वेगळी आहे. काय एका वेगळ्या तुमची वाढ होते. मला वाटतं एक अभिनेत्री म्हणून माझी वाढ झाली. त्यांचे कॅमेरा त्यांचा एक दृष्टिकोन त्यांचा रोलकडे बघण्याची पद्धत त्यांची सांगण्याची पद्धत सगळंच वेगळं असतं ना. आणि प्रत्येकाचं आणखीन मग वेगळं होत जातं. माझा सगळ्यात सुखद अनुभव सांगायचा तर फिर भी दिल है हिंदुस्तानी नावाचा चित्रपट मी केला होता जो रेड चिलीजचा पहिला होता. तेव्हा ते ड्रीम्स अनलिमिटेड त्यांच्या कंपनीचं नाव होतं. आणि अझीज मिर्झा काय माणूस
अत्यंत असा खरंच मोठा माणूस, मोठा असा म्हणजे इज अ बिग मॅन, आणि फारच सुंदर अनुभव आला. तर तसे पण असतात अतिशय वॉर्म माणसं. मग मणिरत्नमकडे काम केलं, मग ते जरा थोडीशी स्ट्रिक्ट आणि शंका की ही काय करेल ना ही, असं असं भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो. आणि मग तुम्ही केल्यानंतर ही इज हॅपी. तर वेगवेगळ्या पद्धतीचे दिग्दर्शक तुम्हाला भेटतात. मराठीत कसं होतं, सगळे सगळ्यांना ओळखतात. त्याच्यामुळे एकदम आपण म्हणजे आपले गार्ड्स डाऊन असतात. आपण असे एकदम म्हणजे संकोच नाही वाटत अजिबात मराठीमध्ये. पण मला हिंदीत खूप आवडतं. तुझी वाईब लगेच मॅच झाली का? माझी होती. कारण एक तर भाषा, मला असं वाटतं की मी फक्त मराठीला कधीच शिकले. एक तर माझं शिक्षण वेगळ्या भाषेत झालंय, इंग्रजी. हो, तर जास्त व्यापक दृष्टिकोन येतोच त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे मी हिंदी नाटकात खूप काम केलंय सुरुवातीला. म्हणजे बाईंच्याकडे याच्या आधी मी दुबेंकडे होते, त्यांच्यावर 8-10 प्रोडक्शन हिंदीचे केले. आधी अधुरेपासून अगदी पर्यंत केलंय काम. त्याच्यामुळे माझं हिंदी चांगलं असल्यामुळे मी तिकडे हिंदीत बोलते, इंग्लिश मध्ये बोलते. भाषेचा फक्त फरक होतो ग, बाकी तर आपल्या कामावर आहे सगळं, किल्ला कसा सर करायचा. पण तिथे थोडं टेन्शन असतं, कारण यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. आता नाही ना, पण आता शेवटचा हिंदी चित्रपट कुठला बरं केला मी, असं आहे माझं, घायल वन्स मोर केला. त्याच्यात काय ओमपुरी होता, सनी देओलची पद्धत वेगळी सांगायची, सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. पण ते तुम्हाला कमी ओळखतात म्हणून ते जास्त सांगतात, आणि मग ते वर्क होतं माझ्यासाठी तिकडे. अगदी. आणि आता SRKच्या चित्रपटासाठी जेव्हा तू पोस्ट केली होतीस ना की पठाण बघितल्यानंतर काय एक्सप्रेशन्स असतील सगळ्यांचे, पण ऑन सेट आय थिंक शाहरुख खान इज वन ऑफ द मोस्ट डिग्निफाईड पीपल. अत्यंत लाघवी आहे, लाघवी व्यक्तिमत्वाचा माणूस आहे असं मला वाटतं. आणि फिरवी दिले हिंदुस्थानीमध्ये तर काय झालं, त्याचं पहिलं प्रोडक्शन होतं, त्याच्यावर विशेष करून सगळ्यांची काळजी. म्हणजे मी त्याच्याच प्रोडक्शनमध्ये काम केलं, त्याच्याबरोबर मी त्याच्या प्रोडक्शनमध्येच काम केलं. पहिली पण त्याचं प्रोडक्शन होतं, परत तेच जयपूरला गेलो तेव्हा सुद्धा. आणि मजा येते का त्याच्यावर काम करायला, अत्यंत चैतन्य असतं, कारण त्याला इंटरेस्ट असतो. मुख्य म्हणजे जर त्या नटालाच तिथे इंटरेस्ट असतो तर मग बाकीचे अर्थातच त्याच्यात बरोबर राहतील ना. मला आवडतं, म्हणजे मी म्हटलं असं मला हिंदीत काम करायला खूप आवडतं. एकतर वेगळी भाषा असते, वेगळी माणसं असतात, वेगळं थोडंसं कल्चरही वेगळं असतं म्हणता येईल आपल्याला. पण मी कम्फर्टेबल तर असते. आता हिंदी सिरियल्स पण करतेच की मी, असं भेदभाव मी करतच नाही की बापरे हिंदी आले हे नाही, असं नसतं ते. अगदी. आणि तेच ती मराठीची नाळ सोडली नाहीये तरी, हिंदी प्रोजेक्ट केले तरी कधीच आपण. कारण मराठीमध्ये जे विषयांचं वैविध्य मला मिळालेलं आहे, रोल्सचं वैविध्य म्हण, काय म्हणजे काही फेकतात मला तोंडावर, हे करायचं, तर ते मला फार आवडतं ग. आपण घाबरत नाही, इमेजेस मध्ये अडकलेलं, स्टिरियोटाइप आपण कोणीही इमेज कॉन्शियस नाहीत. मराठीचा स्ट्रेंथ ही आहे मला. अगदी. आणि मी बघितलं प्रत्येक भूमिका वेगवेगळ्या धाटणीची केली तू. म्हणजे मी ना स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेच्या सेटवर आले होते तेव्हा एक जनरल शूटिंग बघत होते, म्हणजे काय प्रकारे झोकून देऊन तू काम करत होतीस ताई. माझ्या फार चॅलेंजिंग होतं ग खूप, है ना. कारण एक तर ती लहान, म्हणजे ऑलरेडी 4 वर्ष तो शो चालला का 3 वर्ष काहीतरी, त्याच्या शेवटचा जो टप्पा होता म्हणजे 50 ते 75 ह्या टप्प्यात मी आले ना त्याच्यात, ऑब्व्हियसली माझ्यामुळे. तर ती ऑलरेडी रूढ झालेली मालिका होती, त्या उंचीला पोचणं धडपड होतं. ती भाषा वेगळी होती, नेसणं वेगळं होतं, सगळंच वेगळं होतं ना. कोणतं ऑडिशन एवढ्या वर्षातलं आहे की जे तुझ्या, म्हणजे तू देत असशील ऑडिशन तर? हो देते ना, म्हणजे काही ठिकाणी देते, काही ठिकाणी नाही देत. हा, ओके. आता ऍड फिल्मला आलं आणि जर मला वाटलं की बाबा हा दिग्दर्शक वर्थ किंवा प्रोडक्ट वर्थ इट आहे तर मग मी देते. हल्ली मी इंट्रोडक्शन पाठवते. काय ऑडिशन द्यायची का, ऑडिशन अवघड पडतं. पण आता मध्ये OTTला देते मी. एक OTTची ऑडिशन मला मध्ये आली होती, रोल नाही मिळाला मला, पण मी दिली, कारण द कास्टिंग पर्सन वॉज गुड. ही माहिती ठेवणं फार महत्वाचं मला वाटतं आपल्याला, की कास्टिंग मध्ये आता कोण आघाडीवर आहे, कोण आपल्याला फोन्स करतं, कोणाचे कॉल्स येतात. तर इट्स अ 2-वे स्ट्रीट. त्यांना कळलं की ही विलिंग आहे काम करायला, तर मग ते आपल्याला फोन करणार. करेक्ट. पण सेटवर असताना तू तुझ्या इमोशन्स मध्ये किंवा तुझ्या ऑरामध्ये असते सीन दरम्यान? हो, तशी म्हणजे क्वाइटच असते, नाही म्हणजे बोलत नाही जास्त. नाही, हॅलो पण हा हो अरे क्या आहे वगैरे असं नाही मला जमत, विचित्र दिसेल. ग मस्त आहे. पण जसं आपण ना मगाशी कॉम्पिटिशन बद्दल बोलत होतो, अनेक जण असं म्हणतात की तुमचं कामच तुम्हाला काम मिळवून देतं. हा, खरी गोष्ट, अगदी खरी गोष्ट आहे, अगदी खरी गोष्ट आहे. नाही तर मला इतकं काम कसं मिळालं असतं ग विविध क्षेत्रामध्ये.
तुमचं रेप्युटेशन अत्यंत महत्वाचं असतं. आता अलीकडे तर ते हे पण बघतं, बापरे कटकटीची एका मग नकोच हिच्याकडे जायला, हेही होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही डिसिप्लिन शेवटी किती म्हणा पण शिस्तबद्ध असणं ना मुळात. अगदी त्याचा गवगवा नका करू, म्हणजे आली की बापरे टीचर आले असं नाही वाटलं पाहिजे, पण ती शिस्त असली की तुम्हाला पुढचं काम मिळतं. आणि ती इन जनरल त्या पर्सनॅलिटी बद्दलची पण रिस्पेक्ट असते ना, की सगळेजण जरा पण कामावरनं काम मिळतं. मी तुला परत उदाहरण देते. फिर भी दिल हिंदुस्तानी, आता माझी काय ओळख नव्हती, काहीच नव्हती. जुही चावला हे होती, को प्रोड्युसर होती, आणि तिने मला वाटतं अझीज मिर्झा आणि तिने आई चित्रपट पाहिला होता काही कारणासाठी, आणि ती म्हणाय की त्यात ती जी आहे ती त्या पर्टिक्युलर रोलला चांगली आहे. मग नाव माझं मिळवण्यापासून सुरुवात होती. मग अझीज मिर्झा ते नाव मिळालं, मग ते माहिती काढत होते. तेव्हा काहीच नव्हतं ग, फिल्म डायरी एक असायची वगैरे. आणि मग आता कसं आहे बघ, याच्यातनं कधी कधी म्हणजे डेस्टिनीचा पण भाग होतो. एक होमिओपॅथ होते ज्यांच्याकडे मी जायचे, तर मी एक दिवशी त्यांच्याकडे गेले आणि तिकडे अझीज मिर्झा बसले होते. आता मला माहित नाही की ते मला शोधतायत, तर ते बसल्या, मी म्हटलं अझीज मिर्झा, असं मला एवढं झालं. आणि ते असं झोपलं, आणि थोडा ते माणूस बाहेर आला आणि ते म्हणे की नीना कुलकर्णी. आणि मी आज जायचो, ते एकदम उठले ताडकत, यू आर नीना कुलकर्णी, ओ. आणि ते इतके एक्साइट झाले. मग त्यांनी नंबर घेतला आणि तसं मग मला त्या चित्रपटात रोल मिळाला. कधी कधी डेस्टिनी प्लेज अ व्हेरी बिग पार्ट इन इट. अगदी. बट तुला पण कामावरनच मिळालं ना, म्हणजे आई चित्रपट तिने बघणं आणि मग तिने ते म्हणणं, मग त्यांच्यापर्यंत पोहोचणं. वाव, खरं असते. पण ताई, तुम्ही कधी स्टिरियोटाईप व्हाल याबद्दल कधी विचार केला होता? पण तसं झालं नाही एवढ्या वर्षात. नाही झालं ते. म्हणजे ऍक्च्युली मी हिंदी चित्रपटात जेव्हा गेले ना, माझं पहिलं चित्रपट डाग द फायर, आणि पुरुष पण केलं होतं मी राजन कोठारीचं. तर आई म्हणून जायचं असंच, कारण तिथे स्लॉटिंग होतं असतं. मग पहिल्यांदा हिरोईनचा एक स्लॉट असतो, मग तो नाही, मग तो आपल्याला करायचा पण नाहीये. मग त्याच्या वाटेलाच मी कधी गेले चित्रपटात, गेलेच नाही मी त्या वाटेला कधी. मग ऑफर्स आल्या पण मी नाही घेतल्या. एक तर घरनं फार खुश नव्हते या बाबतीत, की आता ही नाटकात काम करते, आता ही म्हणते की मी नाटकातच काम करणार. हे जरा थोडं ॲजस्टच, जरा थोडं आई बाबा थोडेसे अपसेट होते. आणि त्यात चित्रपट जर घेतला तर म्हणजे संपलंच मग सगळं. तर म्हणून मराठी चित्रपट, काही हिंदी चित्रपट मी नाकारले. तेव्हा चित्रपटामध्ये, हिंदी चित्रपटात जेव्हा मी जायचं ठरवलं, त्या निश्चितपणे मी आईच्या स्लॉटसाठी गेले, किंवा छान सेफ स्लॉट आहे मस्त. आणि मी नेहमी माझी मैत्रीण रीमाला सांगाय, तू पायंडा पाडलेला आहेस. शी वॉज द फर्स्ट ग्लॅमरस मदर. पण मी गेल्यानंतर तिथे असं झालं की 1-2 चित्रपटात मी आई होते खरी, पण नंतर मला कॅरेक्टर रोल जास्त मिळायला लागले. म्हणजे आता फिर भी दिल हिंदुस्तानी मध्ये सुद्धा मी परेश रावलची बायको होते, आणि आमच्या मुलीवरती अत्याचार झालेला असतो, त्याचं आम्ही हे मागत असतो, न्याय मागत असतो. आणि मग हळूहळू ते वेगळे रोल्स व्हायला लागले. किंवा बादल या चित्रपटामध्ये सुद्धा मी अमरीश पुरीची बायको होते, पण माझा रोल फार वेगळा होता. आई नव्हते मी कोणाची टिपिकल. तर तो टिपिकलपणा कधी माझ्या वाट्याला आलाच नाही. आय डोंट नो, अँड विच इज व्हेरी व्हेरी गुड. हंगामामध्ये सुद्धा कम्प्लिटली वेगळेच होते. म्हणजे मी आणि तो माझा नवरा असेल, त्यांच्याकडे काम करणारी माणसं, असं होतं. तर आपोआपच हे होत गेलं. त्यामुळे कोणाची आई बनणं आणि हे मे बी ते संपलंही होतं. सगळा तो जो इरा होता ना, एक की गाजर का हलवा, ते संपलं होतं. अगदी. आणि नायक मध्ये तुमचा आई होती, पण ती वेगळी होती बघ ना. एक्झॅक्टली. बापरे, तो जो सीन आहे तो बॉम्बस्फोटाचा, तो म्हणजे ज्यांना हे सगळं खोटं आहे हे कळत होतं नव्हतं का, त्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये त्या सीन नंतर पाणी आलं होतं. तो इतका अंगावर येणारा सीन. परत तो शंकरचा चित्रपट, म्हणजे शंकर सारखा ग्रेट डिरेक्टर त्या काळात. मी म्हटलं हो हा चित्रपट घ्यायचाच, म्हणजे एक तर रोलही चांगला होता आणि सगळं छान होतं तेव्हा. अगदी. ताई, पण या सगळ्यामध्ये ना आपण प्रोफेशनली जेव्हा इतके ऍक्टिव्ह असतो, पर्सनल लाईफकडे आपल्या थोड्या प्रमाणात दुर्लक्ष होऊ शकतं, किंवा ना 50-50 अनेकदा होतच असं नाही, राईट? यावर तुमचं काय मत आहे? 50-50 असतं, कधी एखादं पारडं जड असतं, एखादं खाली असतं ना ग. आता मी तर कायम काम करत आले, मुलं होत गेली तशी, पण लग्नाच्या आधी पण करत होते. तिकडेच माझा नवरा भेटला, मग त्याच्यावर लग्न केलं. मग पण तेव्हा कसं ते करिअर नव्हतं. जेव्हा ते तुमचं करिअर होतं, किंवा टेलिव्हिजन जेव्हा आलं, डेली सोप जेव्हा आले, तेव्हा मग जास्त काळ ते. आता नाटकापुरतं काय म्हणेन तर दौरे असायचे तेव्हा, पण तेव्हा माझा काही मुलं बिलं नव्हती, तर आय वॉज फाईन. असतं ना गं निश्चितपणे. त्याच्यामुळे तुम्हाला घरचं इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या मते खंबीर ठेवावं लागतं. आणि तिथे मला दिलीपची उणी खूप असते, कारण आम्ही इतकं परफेक्ट ते आयुष्य जगत होतो. दोघेही काम करत होतो. तो बँकेत होता, 2 मुलं आलटून पालटून बघायचो, किंवा त्यांना मी घेऊन गेलेली खूप वेळा मुलांना.
म्हणजे बादल चित्रपटाला आम्ही सिमल्याला होतो, 25 दिवस माझं शूट होतं. मग मी मुलांनी शाळा बुडवून घेऊन गेले. कारण तो अनुभव, जीवनाचा अनुभव जास्त महत्त्वाचा आहे असं. आणि त्यांना खरोखरच ते अनुभव छान मिळाले. किंवा महात्मा वर्सेस गांधी नावाचं माझं इंग्लिश नाटक होतं, त्याचा अमेरिका दौरा होता आणि मग तेव्हा मी घेऊन गेले मुलांना. ताई पण आता सगळे असं 1.5 महिना होता आणि सुट्टी संपून पुढे शाळा सुरू होणार होती. पण मग दिलीपने मी ठरवलं की नाही, परत जीवनाचा अनुभव जास्त महत्त्वाचा. पण किती प्रॅक्टिकल विचार होता हा, की हा अनुभव प्रॅक्टिकल नाही, आता घर होतच. मला असं वाटलं की एक्सपोजरचा प्रश्न होता. त्यांना हे दिसायला पाहिजे आयुष्य. आई बाबा कुठे जातात, काय करतात, हे नुसतं घरी बसून किंवा फॅन्सकडनं कळणं हे काय ही छान गोष्ट नाहीये. दे नीड टू नो व्हॉट लाईफ वन नीड्स. ह्या उद्देशाने मी नेलं. दिलीप नाही न्यायचा अर्थात त्यांना, पण मी नेलेलं आहे त्यांना. सगळ्यांना एक चित्रपट आणि एक नाटक दोघांना घेऊन गेलात. आत्ता ना अनेक अभिनेत्रींना टेन्शन येतं की डिलिव्हरी झाली, आता काम मिळेल का, किंवा परत शून्यापासून सुरुवात करायला लागेल. तू म्हणालीस की तेव्हा ती हॉबी होती आणि मग ते नंतर प्रोफेशन कन्वर्ट झालं. मला सांग, तेव्हाही असा विचार एखाद्या अभिनेत्रीच्या मनात यायचा की? हो, यायचंच ना ग. आता म्हणजे माझी मुलगी झाली तेव्हा अर्थातच काम करत नव्हते मी, आणि त्याच्यानंतर जवळजवळ वर्षभर माझ्याकडे काही आलं नाही. पण मी तसा विचारही नाही केला की, कारण म्हटलं तसं हॉबी होती आणि फक्त नाटक होतं. पण एका वर्षानंतर बरोबर माझ्याकडे वटवट सावित्री ही कॉमेडी आली आणि प्रकाश बुद्धिसागर ती बसवत होता आणि मतकरींनी लिहिलं होतं. मग मी घेतलं ते. थोडीशी घाबर, पण तेव्हा माझ्या आईने मदत केली, माझ्या मुलीला बघणं हे केलं. मुलगा झाला तोपर्यंत मी झाले, म्हणजे प्रो झाले होते त्याच्यात. मला वाटतं 4 महिन्याचा 5 महिन्याचा होता तेव्हा त्याच्यानंतर मी कामाला प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. शून्यापासून नाही ना सुरुवात करावी? नाही ग, अजिबातच नाही. मला नाही वाटत. हल्ली काय झालं, हल्ली तुमच्या पिढीला ना इतकी स्पर्धा झाली ग, कॉम्पिटिशन झाली आहे. त्याच्यामुळे ते हे होतं की नाही बाबा ही अशी. बरं, ऑल्सो बाह्य रूपाकडे खूप लक्ष जास्त दिलं जातं. खरं की बॉडी कशी आहे तुमची आणि ते काय, व्हॉट एव्हर इट इज. मला वाटत नाही की असं काही कोणी करावं, बट एनिवे इट्स अप टू द जनरेशन. झालंय ग. डिलिव्हरी नंतर ना वाढलेल्या वजनाची चर्चा खूप होती. पण माझंही वजन वाढलं होतं. मी टुणटुणी दिसते 2-3. पण म्हणजे त्याच्यानंतर ते कमीच झालं ना ग. असं काही नाही. ऑफकोर्स एक्सरसाइज करावा लागतो आणि हे करावंच लागतं, पण ते परत काय होतं, बॅलन्स करावा लागतो. ते म्हणजे आपलं ध्येयच आहे, आज मी जिम करून आले, हे भूषण नाही आहे. कारण त्याच्यानंतर तुम्ही 13 तास काम करणार असाल, मग तुम्ही थकता संध्याकाळी. कारण खाण्यापिण्यावरती आळा असतो, हे नाही खायचं, ते नाही खायचं, आणि मग जिम करून आले तर यू हॅव टू बॅलन्स ऑल दॅट. माझं म्हणणं आहे की बॅलन्स करा. आता मी सध्या मी पण करायचे योगा बिगा, पण आता मी इतकी बिझी आहे, मी नाही करत ते. कारण माझा बेसिकली आता तुम्ही जर स्टेप्स मोजायला लागला, असं नाही की मला माहिती नाही, मी सगळं केलेलं. 10,000 स्टेप्स. हां, मग त्या आपोआप 10 काय 12,000 होत असतील की माझ्या, ऑब्व्हियसली ना. मग स्टेप्सच मोजायच्या त्या. सो दॅर इज अ वे ऑफ बॅलन्सिंग एव्हरीथिंग, मला असं वाटतं. आणि तो बॅलन्स आला पाहिजे. पण स्पर्धा आहे तुमच्या जनरेशनला, ह्याच्यात काहीच शंका नाही. आमच्या वेळेला एवढं काही नव्हतं. तर इतक्या वर्षात पण सगळ्यात जास्त स्ट्रगल तुझा या इंडस्ट्रीमध्ये कुठल्या गोष्टीसाठी झाला? झालाय तर खरा, आणि तो आत्ता ह्याच्यात जास्त झाला. कारण सुरुवातीला तो अरे बापरे आपल्याला हे मिळते नाही जायचं, कारण दिग्दर्शक उत्तम, सगळं छान असायचं आणि कॉम्प्रोमाइज करायची एक तेव्हा ऊर्जाही असायची. कारण तुम्ही यूथ असतं तुमच्यावर, यू डोंट माइंड सर्टन थिंग. पण जसं वय वाढायला लागतं तसं तुम्हाला तुमची स्पेस म्हणा किंवा तुमचं राहणीमान म्हणा, किंवा म्हणजे इतरांकडे सिंगल डोअर व्हॅन आहे म्हणून मला पाहिजे असं माझं नाही आहे. पण माझा कम्फर्ट बघण्यासाठी मला तुम्ही डबल डोअर द्या, पण मला डिसेंट व्हॅन द्या, हे असतं माझं आग्रह. तर बेसिकली आता जर मिळत असेल तर ते तुम्हाला मिळायला हवं, ह्या मताची मी. मग ते खूप आपल्याकडचे नट असे आहेत जे मला वाईट वाटतं, हे असे ते असे नाही ओके, इतकेच म्हणजे बिचारे होतात ते. नाही का व्हायचं विचार, लगेच तुम्हाला घेणार नाही असं नाही. आणि मला एक भ्रम जो आहे लोकांचा तो दूर करायचा आहे तुझ्या कार्यक्रमाद्वारे, की आपण डिमांड्स केल्या की मग पुढचा प्रोजेक्ट आपल्याला मिळणार नाही असं नसतं. आपण टँट्रम्स केले किंवा म्हणजे अतिशय वेडंवाकडं वागलो तर पुढच्या प्रोजेक्टविषयी थोडीशी शंका घ्यावी की आपल्याला मिळेल की नाही. पण आपण जर आपल्याला म्हणजे कम्फर्ट मिळावं म्हणून तेव्हा त्याच्यानंतर आपण चांगलं काम करू शकतो. तर हे जेव्हा मी बिंबवते ना माझ्या प्रोड्युसर्सच्या ह्याच्या, की बाबा मला तुम्ही हे दिलं तर मला जमेल, हे नाहीतर नाही, नुसतंच काय. पण दिस ऑल्सो डिपेंड्स. कधी कधी आय मीन
मॉनिटरीली सुद्धा तुम्ही कॉम्प्रोमाइजेस करता, कारण काहीतरी इतकी उत्कृष्ट गोष्ट तुमच्याकडे आलेली असते. येते राईट. तर ते होतं, पण तो बॅलन्स त्या बाबतीत मात्र मी थोडीशी त्या बाबतीत हे होते. पण उगीच आपला ताफा घेऊन जायचा आणि माझा हे माझा स्टाफ आहे असं मला नाही आणि ते आत्ता कल्चर खूप वाढलंय, खूप जास्त खूप झालंय. कल्चर वाढलंय. आणि नाही आता आपल्याकडे रिसेशन चालू आहे आणि नाही परवडत मग लोकांना ते. करेक्ट आहे. ताई, पण त्या वयात कसं होतं की माझ्या ताफ्याला तुम्ही आधी प्राधान्य द्या, मला 2 पैसे कमी मिळाले तर ह्या मताची एक ही जनरेशन झालेली, पण ती पुढे सुधारेल. अगदी. ताई, पण तुम्ही आतापर्यंत जेवढ्या भूमिका केल्यात, स्वीकारल्यात, त्याच्यापैकी हो भूमिकांना म्हटल्याचा रेशो जास्त आहे का नाहीचा रेशो जास्त? बापरे, मला वाटतं होचा जास्त आहे. होचा जास्त हो, नाहीचं मला आठवतच नाही, कारण ते मी सुरुवातीलाच हे करते. आणखी एक गोष्ट असते ना, अप्रोच कसा आहे हे फार महत्वाचं असतं. म्हणजे लोक म्हणजे अरे ही भूमिका का घेतली, म्हणजे सिंधुताई सपकाळमध्ये एकच सीन का कशासाठी घेतला. अप्रोच, अनंत महादेवन माझा मित्र, त्याच्यावर मी काम केलेलं आहे. जेव्हा तो मला म्हणतो की तू या एका सीनमध्ये तू येशील ना, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो माझ्यासाठी तो अप्रोच फार महत्वाचा आहे. आणि मस्का लावणारी माणसं लगेच मला स्वरावानं कळतं ग, एक उपजत आपल्याला कळायला लागतं. समोरचा माणूस शानपणा करतो, टेपा लावतोय आपल्याला, काही नको. मग मी सांगते बरं मग स्क्रिप्ट पाठवा, मग हे करा. ओके. पण नाहीची त्या मनाने कमी आहे संख्या, पण होची जास्त आहे. यशा, कारण ते आलेलंच आहे चांगलं. कारण माझं अर्ध आयुष्य मला उत्तमच मिळत गेलं ग. दिग्दर्शक बीजाबाईंकडे 3 प्रोडक्शन अशी धाड झाली, गेले की 10 वर्ष ऑलरेडी. त्याच्यामुळे आय थिंक दॅट्स द थिंग. अगदी. यशा म्हणजे ते यशाची गोडी चाखण्यासाठी, म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अपयश सुद्धा कुठेतरी थोडंसं पदरात असावं, या विचारावर तुमचं काय आहे ना, असावं लागतं थोडं. आणि येतच. तुम्हाला हवं असेल किंवा नको असेल मुद्दाच नाही, तुमच्या आवडीचा मुद्दाच नाही, तो येतच. अपयश येतं आणि ते कुठल्याही रूपाने येऊ शकतं. म्हणजे आता मी म्हटलं असं 2 वर्ष माझ्याकडे काम नव्हतं, आय वॉज ओके विथ इट. पण मला असं वाटलं की नाही, मला पाहिजे सगळ्याच कारणासाठी, म्हणजे प्रॅक्टिकलरित्या सुद्धा पाहिजे घर चालवण्यासाठी किंवा मुलांवर अवलंबून न राहण्यासाठी, आणि माझ्या दृष्टीने सुद्धा की मी घरात राहून म्हणते हे दुखतंय ते दुखतंय, नाही मला त्या वयात जायचं, मला नाही त्या कोशात जायचं. आणि मला कुठेतरी कंटाळा आला. त्या बायका पण तेच बोलतात, माझ्या मैत्रिणी पण तेच बोलतात. म्हणजे चुकीचं बोलतात असं नाही, पण एक माझी एक मर्यादा आहे, कितपत मी त्या पद्धतीचं आयुष्य जगू शकते. मज्जा करा हे जे आयुष्य आहे ना, मला काय एवढं ट्रॅव्हलिंगचं वेळ नाही. मी जे काही ट्रॅव्हल केलेलं आहे जगभर केलेलं आहे, पण ते मी कामाच्या थ्रू केलेलं आहे, नाही तर मी कुठे आपण फार क्वचित गेली आहे. मला नाही एवढं इंटरेस्ट नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं तर मला असं वाटलं नाही, माझी स्वतःची सॅनिटी ठेवण्याकरता मला कामाची गरज आहे. आणि मग त्याच्यानंतर काय अपयश अशा पद्धतीने आलं की ज्यांना मी अप्रोच झाले किंवा मी काम करते बरं का, कारण नाही तर काय होतं, एका सर्टन स्तरावरती तुम्ही पोचलात, अरे काय मग अर्धे लोक तर असे गळतात की नाही हे काय मला नाही वाटत त्या करतील, जाऊ दे. मराठीत तर पहिलं हे होतं, विधानं करणं अतिशय की नाही नाही त्या कुठला करा, नाही त्या नाही करणार. मग विचारायचं पण नाही, अरे विचारून तर बघा ना, यू नेव्हर नो, असं असतं. आणि मग त्याच्यानंतर जी काय माझ्याकडे प्रोजेक्ट्स आली ती माझ्याकडे येऊन गेलेली आहेत. मी हो म्हणून सुद्धा मला तेव्हा चॉईस फारसा मिळाला नाही, पण ते हो नाही मग तुमचं वय जास्त आहे, नाही मग तुम्ही ह्याच्यात बसत नाही मग तुमचं हे असं व्हायला लागलं. मग वय जास्तचा एक म्हटलं, पण मी कधी वय लपवलेलंच नाही ना, मग आता वय माझं जास्त का वाटतं लोकांना, असं थोडंसं ते झालं त्या ह्याच्यात. तर ते मी अपयश मानते की बापरे, पण देन थांबायचं, मग काय राईट टाईमला राईट येतच. वाव, हा मस्त आहे, हा अप्रोच मला खूप आवडला. काय करणार ग, नाही तर कसं. आता उदाहरणार्थ 2-1 वर्षानंतर मला जेव्हा स्टार प्रवास हा शो आला, येडं लागलं प्रेमाचं, तर एक तर अप्रोच परत ज्या पद्धतीने मला अप्रोच केलं गेलं. दुसरं म्हणजे आमचा जो क्रिएटिव्ह प्रोड्युसर होता माझ्या हिंदी शोचा, 7 वर्ष जे ये है मोहब्बतें केले, तोच प्रोड्युसर होता आणि लेखक होता. त्याचाच शो मराठीत करत होते, त्याच्यामुळे मला कम्फर्ट झोन होता. आणखीन काही मंडळी होती जी बालाजीमध्ये माझ्याबरोबर होती, ती ह्या सॉल प्रोडक्शनमध्ये होती. सॉल प्रोडक्शन ही हिंदी प्रोडक्शन हाऊस आहे, त्याच्यामुळे मला माहिती की त्याचं थोडंसं एक सगळं डिसेंट जास्त असेल. मी फक्त एकच गोष्ट त्यांना सांगितली तेव्हा की मला गोष्ट सांगू नका, कारण जर गोष्ट सांगितली मला नाही आवडली ना तर मग मी हे पण काम नाकारेन, तर प्लीज असं करू नका. मी येते, कारण ह्या जमेच्या बाजू होत्या तिथे माझ्याकरता, आणि मला माहिती होतं की तुम्हाला चुकीचा रोल देणं. मी त्याच्यावर 4 प्रोडक्शन्स केली, त्याच्यामुळे ही विल नेव्हर गिव्ह मी अ रोल जे उगीच आवडणार. आणि आवडणार नाही म्हणजे थोडासा धक्का होता, कारण एकदम हाय ड्रामा आणि स्टार प्रवाहाचे शोज असे हे असतात ग, खूप थकवणारे असतात. पण नाही, त्याचे जॉनर, तो जॉनर आहे तसा, तर ते मी ॲक्सेप्ट करते. मी रिजिड नाही आहे अजिबात, फ्लेक्झिबल आहे खूप. ओके. हां, की ओके आता आपण इथे आलो आहेत ना,
आता हे घेतले ना, मग आता काय अप्रोच करा रोलला, रोल जाणून घ्या ना, म्हणजे आपोआपच तो तुम्हाला आवडायला लागेल. या मुलाखतीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तू वेगवेगळ्या अनेक माणसांचा उल्लेख केलास, म्हणजे प्रोड्युसर असू दे, डिरेक्टर असू दे, हिंदी, मराठी, किती अनेकांचा तू उल्लेख केला. या सगळ्यातनं मला सांग, तू हिंदीमध्ये सारखे बिग बी अनेकांबरोबर काम केलंय, मराठीमध्ये विक्रम सर असतील, मोहन सर असतील, प्रत्येकाबरोबर तू काम केलंयस एवढ्या वर्षात. या सगळ्यातनं तुझा एक आवडता को-स्टार? असं नाही करायचं, असं काय म्हणजे मग दुसरा चिडेल ना. ओके, दोघांची नावं घे. नाही ग, खूप आहेत को ऍक्टर. आता मी म्हणेन असे ना मी नसे ना मी, आम्ही 3 बायका आहोत सध्या, तर त्याच आहेत माझ्या लाडक्या डेफिनेटली. कारण आम्ही जे तिघींची स्टोरी आहे ती, आणि तिघी मिळून जे काही जादू रंगमंचावर होते ती आमच्या तिघींमुळेच होते ना. तर ते जे टीमवर्क आहे ग, नाही माझं असं भांडण कोणाशीच कधी झालेलं नाही आहे. पण शिकत आली आता मी, म्हणजे अमिताभ बच्चनवर काम केलंय, 2 चित्रपट, त्याच्यात मी काय शिकले तर ते तर माझं इन्स्पिरेशन झाले म्हणजे त्याच्यानंतर. कारण त्या दोन्ही चित्रपट, एका चित्रपटाच्या वेळेला ते खूप आजारी होते, खूप म्हणजे खूप आजारी होते. म्हणजे त्यांना खूप म्हणजे काय काय गोष्टी अगदी अशी कळत होतं किंवा टेन्शन व्हायचं की आता हे पुढचं वाक्य बोलू शकतील, शब्द बोलू शकतील की नाही, पण ते बोलायचे. आणि ते असं नाही म्हणायचे की मला जायचं आहे. म्हणजे मी शिकत असते ॲक्च्युली ना, मी संयम ठेवते कारण मला शिकायला मिळतं की अरे हे आपण आत्तापर्यंत करत आलो ते करायचं नाही आता. तर त्या म्हणजे, आणि एकाच्यात ते फाईन होते, एकाच्यात ते व्यवस्थित त्यांची हेल्थ चांगली होती आणि एकाच्यात नव्हती. तर ते हेल्दी असताना ते जे होते सगळ्यांचं स्क्रिप्ट पाठ करून यायचं का ते. म्हणजे ती जी चपळ हे होते ना, तर त्याच्यामुळे खूप मला त्यांच्याकडनं खूप इन्स्पिरेशन मिळालं की ह्या वयात जर ते करू शकतात तर आपण वयाचा तर अजिबातच विचार नाही करायचा. एज इज जस्ट अ नंबर. अगेन जस्ट अ नंबर. मला नाही वाटत तसं, पण आपलं म्हणायचं. ओके, सो रीमा लागू, ज्यांना तू सोलमेट असं म्हणाली होतीस, आणि इतकी मैत्रीण ऍक्च्युली, सोलमेट ते जरा थोडं त्यांनी वाढवलं, पण येस खूप मैत्री, जवळची मैत्री होती आणि ती नंतर झाली. ओके, म्हणजे आम्ही काम केलं असं भाग नाही, खूप नंतर ती आमची मैत्री, आत्ता म्हणजे ती जायच्या एक 10 वर्ष किंवा 9 वर्ष आधी हळूहळू होत गेलेली मैत्री आहे. म्हणजे मी काम केले मी तिच्याबरोबर नाटकामध्ये, आणि तेव्हाही छान होतं, पण त्याच्यानंतर मध्ये मग नव्हता संबंध. पण तिच्या शेवटच्या वर्षांच्यातनं समहाव काही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आम्ही एकत्र होतो, आणि मग ते एकत्र असण्यातून एक मैत्रीण निर्माण झाली. किंवा तिच्या काही मला फारच मला मनस्वी, आणि आय मिस हर नाव. का माहिती आहे का, कारण अभिनयाबद्दल बोलणं किंवा 2 अभिनेत्री बोलू शकतात की काय कुठे काय बारकावे जे टिपणं असतं ना, ते मी फक्त तिच्यावर करू शकायचे आणि ती माझ्यावर करायची. हे फार महत्त्वाचं होतं. ती म्हणजे आता दिलीप गेल्यानंतर रीमा जेव्हा भेटायला यायला लागली, मग ती जास्त यायला लागली. तेव्हा माझ्याबरोबर तर जी काही मंडळी त्यावेळेला माझ्याबरोबर होती ना, त्यातली ती एक आहे. म्हणजे मी जेव्हा 1-1.5 महिन्यानंतर नाटक पुन्हा केलं तेव्हा ती ऑडियन्समध्ये बसली होती. तर ह्या गोष्टी लक्षात राहतात. इट इज नॉट दॅट यू स्पेंड सो मच ऑफ टाईम टुगेदर, पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या की ती येऊन तिने काय, किंवा मग एकदा मला काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून तिला फोन केला होता मी, आणि तिने मला इतका सुंदर ॲडवाईस दिला होता तेव्हा. म्हणजे मी म्हटलं बापरे, बरं झालं मी हिला फोन केला. तर असे काही मोमेंट्स माझे तिच्याबरोबर आहेत की जे मला फार महत्त्वाचे वाटले. आणि फिमेल फ्रेंडशिप ऍक्च्युली आहे ना, हो, अभिनेत्रींची ती आहे आमच्यात सगळ्यांच्या, भारतीताई, बंधुताई, पण त्या सगळ्या धमाल, म्हणजे धमाल मैत्री आमची. पण रीमाबरोबर थोडीशी इंटेन्स अशी मैत्री होती, कारण मी म्हटलं तसं की म्हणजे टेलिव्हिजनच्या बाबतीत ती मला काही विचारायची की कसं मला ते नाही राहत, मग मी तिला काही काही सांगायची की नाही हे असं असं करायला पाहिजे आपण. बहुतेक करून इट वॉज अबाउट वर्क, आणि एक आपण त्या क्षेत्रात ते काम करतो तर ते कशा पद्धतीने, ह्याच्याबद्दल आमचं खूप चर्चा व्हायच्या, पुस्तकांबद्दल व्हायच्या. तर ह्याची थोडीशी इंटेलेक्च्युअल मैत्री म्हणता येईल मला वाटतं रीमाबरोबर. आत्ता कोण आहे तुझं बेस्ट फ्रेंड इंडस्ट्रीमध्ये? आत्ता नाही ॲक्च्युली कोणी बेस्ट फ्रेंड नाही आहे. नाही, ओके, तसं बेस्ट फ्रेंड नाही आहे. म्हणजे फ्रेंड्स तर आहेतच निश्चित. भारती आहे, मेधा आहे, मांजरेकर, ती माझी खूपच आवडती, आणि म्हणजे एकेकाळची म्हणजे खूप घट्ट अजूनही आहे. म्हणजे आय थिंक अमंग बेस्ट फ्रेंड मी तिला धरू शकते भारती. पण भेटणं तितकं होत नाही आता. बट नाही काय का असं, आणि इतकं काम करत असताना तर नाहीच नाही. पण इवन काम नव्हतं तेव्हा समाज बाहेर जाणं, भेटणं,
सोशलायझिंग करणं हे थोडंसं माझं कमीच होत गेलेली गोष्ट आहे ती. वा ताई, इतक्या वर्षात तू मी टाईमचा 2दा-3दा उल्लेख केला. खरं तर मेंटल स्टेबिलिटीबद्दल ना आत्ता सगळेजण बोलायला लागलेत की मेंटल पीस किती गरजेचं आहे, किंवा डिप्रेशन, एन्झायटी आत्ता ना खूप सर्रास बोललं जातं. बरोबर. आता इतकी वर्ष तू काम करतेस, इमोशन्सचा कस आहे अभिनय म्हणजे, रोज एक वेगळ्या शूमध्ये जावं लागतं. मला सांग, या 55 वर्षाच्या जर्नीमध्ये अभिनयाच्या तू किती लक्ष देतेस तुझ्या मेंटल स्टेबिलिटीकडे, किंवा आत्ता जाणीवपूर्वक काळजी घ्यायला जातेस? हो, एक तर मी खूप सुदैवी आहे. माझे वडील मानसोपचार तज्ज्ञ होते, त्याच्यामुळे आमच्या घरातलं जे संगोपन आहे ते डॉक्टरच्या घरातलं होतं. आई माझी MBBS जनरल प्रॅक्टिस, आणि बाबा मला घेऊन जायचे ग. त्यांचं इथे शिवाजी पार्कलाच हे होतं, क्लिनिक होतं. जे हॉस्पिटलचे ते हेड ऑफ डिपार्टमेंट होते सायकॅट्रीचे, आणि ते बऱ्याच वेळी त्यांच्याबरोबर जायचे तिकडे. बट त्याच्यामुळे त्यांचा जो अप्रोच होता लोकांकडे बघायचा किंवा लोकांशी बोलायचा, तो कुठेतरी माझ्यात आलेला आहे असं मला वाटतं. म्हणून माझा अप्रोच टुवर्ड्स ॲक्टिंग इज दॅट, की आतूनच सुरुवात करायची आधी. कदाचित असेल म्हणजे असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे बाबांची जी इतरांना, पेशंटला कधी कधी सांगायचे किंवा एरवी जे बोलायचे ते मी फॉलो करते. ओके. म्हणजे मी म्हटलं सुदैवी मी त्या बाबतीत, की आय नो हाऊ टू. अर्थात याचा अर्थ काय आपण सतत असतो असं नाही, खूप अप्स अँड डाऊन असतात, खूप असतात, खूप होतं ना गं. डेफिनेटली स्ट्रेसेस असतात बाहेरचे, जे इतके वर्ष नाही आली आणि आता काय येतात असं होतं ना. पण आय हॅव लर्न टू ओव्हरकम. आणि मला एक लक्षात आलं की काम जर तुमच्याकडे चांगलं असेल ना, तर मग हे सगळं काहीच नसतं. हाऊ टू. ते मेंटल हेल्थ इज डिपेंडेंट ऑन व्हॉट यू डू अँड हाऊ हॅपी यू आर विदिन, और हाऊ कंटेंट यू आर विदिन. आणि ते फार महत्त्वाचं आहे मला वाटतं, की आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत आपण खरोखर सुखी आहोत का, आणि मग नसू तर ती बदलायची क्षमता आपल्यात पाहिजे. की मी म्हणजे ते करेज पाहिजे की ओके हे नाही बरं. जसं मला वाटलं की नाही बास आता मला घरी नाही बसायचं, त्याच्यानंतर फर्स्ट थिंग दॅट केम आय विल टेक. मग तेव्हा मी माझे ते निकष नाही लावणार जे मी आधी लावायचे. बाबा स्क्रिप्ट कशी आहे, हे कसं नाही. इथे आता कामं मिळायची मारामारे, नीना घे आता हे असं आहे ते. तर टू अराईव्ह ॲट दॅट की मी आज का अशी, मला अस्वस्थ काय, तर मी रमत नाही आहे. मला काहीतरी काम पाहिजे, आणि काम मला काय, तर मी अभिनेत्री आहे. इतकी वर्ष मी तेच केलंय, म्हणून ते करायचं. व्हॉट अप्रोच ताई, मला खूप आवडलं. तर त्याच्यामुळे मेंटल हेल्थ आत्ता मला नाही वाटत तशी माझी मेंटल हेल्थ काही आहे, कारण मी बिझीच आहे ना. पण बिझी असणं, कशात तुम्ही व्यस्त आहात हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर अशा गोष्टीत व्यस्त आहात ज्याने तुम्हाला काही आनंद मिळत नाही, तर मग काहीच उपयोग नाही त्याचा. वा, खरंच मला खूप आवडलं हे उत्तर, की आपण कशात आनंदी आहोत ते महत्त्वाचं आहे. आम्ही आनंदी आहोत, आम्ही इकडे गेलो होतो, पण मला त्याच्यात रस नाही. वी आर हॅपी फेसेस ऑन सोशल नाही, हॅपी फेसेस, पण दे माइट रिअली बी हॅपी. हे आहे ना, म्हणजे आम्ही त्यांचा अवमान करत नाही अजिबात. ज्या लोकांना असं वाटतं तेव्हा त्या वेळची त्यांची ती गरज असते, आणि तेव्हा ते एन्जॉय, मी पण एन्जॉय केलेलं आहे, असं काही नाही. पण आपल्या बदलत जातात, आपल्याला ज्याची गरज, आपल्या गरजा, आंतरिक गरजा बदलत जातात, आणि त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. पण मी खूप वाचते सुद्धा, म्हणजे मेंटल हेल्थवरती सुद्धा मी खूप वाचलेलं आहे आणि मी थेरपी सुद्धा घेतलेली आहे माझ्या वडिलांमुळेच. म्हणजे बेसिकली त्यांचे स्टुडंट, नंतर मध्ये जेव्हा खूपच मला फ्रस्ट्रेशन आली 2013च्या सुमारास, अगेन परत कामाशीच निगडीत होतं, कारण तेव्हा तर फायनान्शियल कन्स्ट्रेन्स पण होत्या, कारण मला घर चालवायचं, मुलं शिकत होती. तर तेव्हा जे असं पॅनिक व्हायचा, मग मी बाबांच्याच एका स्टुडंटकडे जायला लागले, आणि कारण मला दुसरं कोणी माहितीच नाही आहे. त्यांचे स्टुडंट्स आहेत सगळे, आता जे सगळे आघाडीवर आहेत सगळे माझ्या बाबांचे हे विद्यार्थी आहेत. नथिंग इज बॅड अबाउट इट ना. नाही, मला ते वाटतच नाही ना, कारण माझे वडीलच होते, बरोबर, मानसोपचार तज्ञच होते. तर मला ते पहिल्यापासूनच वाटायचं की असं काय, त्याच्यात स्टिग्मा काय नाहीये. आणि मी बघितलंय बाबांना तेव्हा इतकं, आत्ता ज्या पद्धतीची प्रॅक्टिस आहे सायकॉलॉजी आणि सायकॅट्रीमध्ये, बाबा सायकॅट्रिस्ट होते, त्याच्या अर्धी पण त्याला मिळायची नाही. यायचेच नाहीत ना लोक. म्हणजे बाबांकडे पेशंट आला की अरे वा चला आज जेवायला जाऊया, असं होतं ते. आम्ही घरचं बरं होतं माझं, चांगले सगळं होते, पण बाबांना जे मध्ये शिकवणं जेवढं होतं, तर तेवढे पेशंटची संख्या त्या मनाने एवढी नव्हती, कारण लोक कसरायचे. तर नाही, सायकॅट्रिस्टकडे जायचं नाही, वेड लागलं का, आणि डायरेक्ट वेडच पाहिजे. आजूबाजूला बोलणार अरे, म्हणजे 4 लोकांनी धरून आणलं तो माणूस आता वर बघत तरच तो येण्यासाठी लायक आहे त्या डॉक्टरकडे, असं व्हायचं. आणि ट्रीटमेंट पण वेगळी होती ग, शॉक्स होते तेव्हा. आता मला माहिती नाही, अतिशय
अत्यंत दुर्मिळ झालेत ते. पण तेव्हा सर्रास होते. शॉक ट्रीटमेंट वॉज अ व्हेरी बिग ट्रीटमेंट. कारण तेव्हा पेशंट्सच असे यायचं नाही, अगदी शिगेला पोचलेलं, म्हणजे सायकॉटिक झाल्यानंतरच तो यायचा, असं व्हायचं ते. तर हे सगळं मी बघितलंय बाबांचं ना, त्याच्यामुळे व्यक्त होण्यावर सगळेजण हो, म्हणतात की हो, आपण हो, बोलूयात. हो, हो. पण सायकॅट्रीचं पण तेच होतं ना, पण व्यक्त होऊच शकायचं नाही, लाज वाटायची म्हण काय, किंवा माहिती पण नसायचं काय व्यक्त करायचं हे पण माहिती असायला पाहिजे. आपल्याला नुसतंच काहीतरी होतंय आतमध्ये, पण ते एक्झॅक्ट काय होतं हे आपल्यालाच जाणून घ्या. म्हणून नोईंग युअर सेल्फ, माझ्या बाबांनी खूप तेव्हा लिखाण केलं होतं, नोईंग युअर सेल्फ, नो युअर सेल्फ, स्वतःची ओळख करून घ्या, म्हणजे मग तुम्हाला जे काही होतंय ते त्याचं तुम्ही इतरांना सांगू शकाल. म्हणजे निदान करायचं, मला हे डोकं दुखतंय जर मग तर मग आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर म्हणतो नाही डोक्यात ट्यूमर झालाय वॉटेवर, तर तसं स्वतःला ओळखून घ्या. तर हे मी म्हटलं असं सुदैवी मी त्या बाबतीत की माझ्या घरीच हे होतं, युनिव्हर्सिटी ऑफ मानसोपचार बघितलंयस लहान. माझ्या अगदी स्वाभाविक आहे ते. इव्हन म्हणजे आता कोणाला काही झालं की मी पटकन एखादी गोळी सुचवते, ही चांगली गोष्ट नाही आहे, पण म्हणजे माझ्या आईनी 88 वर्षापर्यंत ती प्रॅक्टिस करायची ग. अख्ख्या कॉलनीची डॉक्टर होती ती, तिचा दवाखाना होता खारला, तिथे ती 86 वर्षापर्यंत, शेवटचे 2 वर्ष फक्त तिला मी तिकडे जाऊ दिलं नाही म्हणून गेली नाही ती, पण शी वॉज प्रॅक्टिसिंग टिल दी एंड. त्याच्यावर गोळ्या, औषधं, त्या औषधांचे वास, इंजेक्शनं, हे सर्रास बघतच मी मोठी झाली आहे. मी तुला आल्या ताई जो प्रश्न विचारला की ही एनर्जी कुठून येते, एवढे तास आणि एवढे वर्ष कायम करायची, आईकडनं. 88 वयापर्यंत आईने काम केलं. बाबा तितके जगले नाहीत, पण at 74 ही पास्ट अवे. पण त्यांनी बरंच आधी सोडलं होतं, कारण परत सायकॅट्री असा विषय होता की, आणि ते थोडेसे अकॅडमिकच होतं, म्हणजे त्या बाबतीत शिकवणं आवडायचं त्यांना. बात यार खूप मस्त ताई. सो जाता जाता इतक्या भूमिका तू केल्यास आजवर, अजूनही जगतीयस तू तुझं क्षेत्र. मला सांग एक अशी भूमिका जी अजूनही बाकी आहे करायची. बापरे, आहे? हो हो, नसायला काय झालं, खूप आहेत. नाही आत्ता डोक्यात येते ती अशी भूमिका, त्याच्या पाठी पण एक भूमिका आहे म्हणून सांगते. मामा मियामध्ये जी मेरिल स्ट्रीपची भूमिका आहे ना, ती भूमिका ॲक्च्युली एक नाटक लिहिलं गेलं होतं, त्याच्यात तालमीही सुरू होत्या, पण काही कारणाने म्हणजे आपल्याच म्हणजे आपल्या संस्कृतीला जपत ते केलेलं होतं. मामा मिया अगदीच म्हणजे ते हे होतं, पण मस्त होतं. तशा पद्धतीचा एक रोल, जो काय मस्त रोल होता का तो, मला फार आवडला होता. तर तशा पद्धतीचा होता रोल, पण अनफॉर्च्युनेटली ते नाटक आम्ही तालमी करता करताच त्याचं हे झालं, कारण नाही मला काय वॉटेवर ती आतली काही कारणं असतील, पण ते मग नाही झालं तसं. तर ते एक वाईट वाटतं. आता माहीत नाही, आता तर वेळ गेलेली, आणि आता असे मी मधला जो रोल आहे माझा तो इतका मस्त आहे की आय डोंट थिंक आय नीड एनिथिंग एल्स. आणि गौहरमध्ये नेहमी बॅलन्स मला आवडतो, आणि तो मला मिळाला माझ्या आयुष्यात आत्ता. म्हणजे एक सिरियल आहे, काही चित्रपट येतात, थोडंसं OTT चालू आहे, आणि नाटक, एक मराठी नाटक, एक इंग्लिश नाटक. मला नेहमी 2 भाषांमध्ये काम करायला आवडतं, आणि तसं आत्ता सध्या आहे. तर ती स्थिती राहो. भीती कशाची वाटते तर तेच की हे अचानक संपलं तर ही भीती वाटते मग, पण त्यावेळेला बघायचं काय करायचं. अगदी, आणि खूपच हा पॉझिटिव्ह अप्रोच आहे जो मी आजच्या एपिसोडमधनं स्वतःकडे ठेवणार आहे. लीनाताई, थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला, आली ग, इतक्या छान गप्पा मारल्या. खरं तर ना माझी खूप इच्छा असते सगळ्या सिनियर कलाकारांची गप्पा मारून त्यांचे सगळ्यांचे अनुभव एकत्र आणि वेगळे आहेत प्रत्येकाचे. कारण मला आता एक लक्षात आलं की तुम्ही तुमचं बालपण कसं गेलं ह्याच्यावर तुमची पूर्ण पर्सनॅलिटी हे होते, अवलंबून असते. की तुम्ही बालपणात तुमची कुठल्या शाळेत गेलात, कुठल्या काय होतं घरातलं वातावरण, त्याच्यावर तुमचं बाकीचं सगळं आयुष्य बेतलेलं असतं. तर मला असं वाटतं ते महत्त्वाचं आहे, बालपण महत्त्वाचं आहे. अगदी, आणि तुझं छान माहीममध्ये गेलेलं हे बालपण आहे. माहीम गर्ल आवडलं मला, सुरुवातीलाच म्हणाले मी. नाही, कारण माहीममध्ये मी राहिली आहे, लहानाची मोठी झाली, तिथेच अजूनही राहते. माहीममधल्या शाळेत मी गेलेली, कनोसा कॉन्व्हेंट. अर्थात कॉलेज माझं लांब होतं, एल्फिन्स्टन, पण म्हणजे आता माहीम नाही म्हणायचं, साऊथ बॉम्बे. सोबो मला आवडतं ते. सोबो, मी सोबो गर्ल आहे. ओके, सो सोबो गर्ल, थँक्यू सो मच, आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. आणि ज्या भूमिका बाकी आहेत अजून करायच्या त्याही लवकर कर, भेटत राहू. तू विचारलंच म्हणून सांगितलं, ते काय मला तसं वाटत नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू दर्शना, आणि थँक्यू राजश्री मराठी.